नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? यशोदा संजय पवार. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट नामपूर, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? आमची छोटीशी हॉटेल आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 6/4/2023 मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही साईबाबांचे व्रत करत होतो, देवी देवताची पूजा करत होतो, हरता ऋषीचे उपवास करत होतो, परत गणेशजींचे 10 दिवस गणपती बसवायचो, परत नवरात्रमध्ये 10 दिवस उपवास करायचो आणि भरपूर असं लांब लांब तीर्थांना गेलो आणि साईबाबांना जास्त मानत होतो. आम्ही साईबाबांना प्रत्येक वेळेस 2 महिन्यात 4 महिन्यात साईबाबांना जात होतो, तरीही काही लाभ भेटला नाही. संत रामपालजी महाराजांची माहिती आपल्याला कशी कळाली आणि संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात? संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा पुस्तक मला मिळाले आणि मी घरी गेली, पुस्तक वाचलं आणि परत त्याच्यावर सत्संग पण पाहिले. मी रोज सत्संग पाहायची आणि त्या शिष्यवर्तांनी मला भरपूर असं ज्ञान चर्चा केली. माझ्या डोक्यात ते बसलं आणि मला थोडा त्रास होत होता, त्याच्यामुळे मी ते सत्संग पाहत राहायची. आणि नामपूरला सत्संग होतं तेव्हा मी तिथं सत्संग ऐकलं आणि तिथंच नामदीक्षा घेऊन घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आम्ही खूप कर्जबाजारी होतो. आमचं कर्ज नील झालं आणि गाडी घेतली, ती गाडी पण नील झाली आणि माझी तब्येत खूप खराब राहायची. तर माझी तब्येत तेव्हापासून मला 1ही रुपयाची गोळी लागत नाही. मला खूप छातीमध्ये दम रोखवायचं, परत हे गुडघ्यांचा त्रास होता, सांधेवायचा त्रास होत होता, मला खूप काहीतरी त्रास होता. तेव्हापासून मला एकसुद्धा गोळी लागत नाही आणि सतत दवाखाना चालत राहायचा आधी माझा. आता काही दवाखाना नाही, काहीच नाही. मी फक्त संत रामपालजी महाराजांची मंत्र जप करते आणि त्यांचं खूप खूप मी हे दंडवत करते. तेव्हापासून मला खूप खूप लाभ मिळाले. जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले. प्रामुख्याने आपण सांगितलं की आपण कर्जामधून मुक्त झाले. तर कुठल्या प्रकारचं आपल्याला कर्ज होतं आणि त्यातून आपण कसे काय बाहेर आलात? आमच्यावर बचत गटांचं कर्ज होतं, परत असं उसने यांच्याकडनं त्यांच्याकडनं खूप कर्ज झालेलं होतं आमच्याकडनं आणि गाडीचं पण कर्ज झालेलं होतं. आम्हाला खूप लोक आमच्या दारात यायचे, आम्हाला खूप फेल वाटायचं. पण मी जेव्हा नामदीक्षा घेतली ना तेव्हापासून आमचं सगळं एक 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 कर्ज नील होत गेलं आणि आता 1ही रुपया कोणाचा कर्ज नाही आणि तेव्हापासून आम्ही शिल्की राहिलो. आजच्या घडीला आपलं जे हॉटेल आहे त्याचा व्यवसाय आपला कसा चालू आहे? आधी काहीही चालत नव्हतं, पण आता एकदम व्यवस्थित परमात्माच्या दयाने भरपूर आम्हाला लाभ भेटत आहे. आता व्यवस्थित आमचा धंदा होतो रोजचा आणि मी जर सत्संगाला गेली तर त्या दिवशी जास्तच लाभ मिळतो आम्हाला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपल्याला बऱ्याचशा शारीरिक व्याधी होतात. तर मला हे विचारायचं होतं की त्या शारीरिक जी काही पीडा होती त्यासाठी आपण कुठल्या कुठल्या डॉक्टरांकडे गेल्या होतात, त्याचप्रमाणे कुठले कुठले इलाज आपण त्यासाठी आपण केले होतात? आम्ही मालेगावच्या डॉक्टरांकडे गेलो, परत नाशिकच्या डॉक्टरांकडे गेलो. मला ना असं खालचा दम वरचा दम वरती होत होता आधी आणि 2-3 वेळेस मला असं अटक यायचा संबंध होता. तर मी तेव्हा वाचली मी 2-3 वेळेस. दवाखानेही भरपूर केले माझ्या मिस्टरांनी. तर दवाखाने मालेगाव, नाशिक, सटाणा कुठेही घेऊन जायचे मला, निमी रात्री कुठेही घेऊन जायचे, तरी मला काही आधी लाभ भेटला नाही. पण संत रामपालजी महाराजांच्या चरणात आली मी तेव्हापासून मला 1ही रुपयाची गोळी नाही का काहीच लागत नाही. तेव्हापासून मला भरपूर लाभ भेटले आणि माझ्या घरातही सुख शांतता झाली. आमचे आधी खूप भांडण होत होते, माझा मुलगा माझ्याशी बोलत नव्हता, माझे मिस्टर पण व्यवस्थित राहत नव्हते माझ्यासोबत. तेव्हापासून सगळं व्यवस्थित झालं आमचं. आणि माझ्या मिस्टरांचं एक दिवस रात्री 2 वाजता खूप पोट दुखायला लागलं,
तर मला त्यांनी सांगितलं नाही, नंतर उठवलं. जास्त त्रास झाला तेव्हा मी महाराजींचं नाव घेतलं, महाराजींच्या चरणात दंडवत केलं मी. तेव्हा माझ्या मिस्टरांनी डायरेक्ट उठून बसले आणि सगळी तब्येत त्यांची अचानकच चांगली झाली. ते एकदम लोळत होते, खूप पोट दुखत होतं त्यांचंवालं. आणि मी तेव्हा संत रामपालजी महाराजांना खूप विनंत्या केला, तेव्हा ही लगेच जागेवरच तब्येत चांगली झाली त्यांचीवाली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले, तर आपल्या ह्या अनुभवातून आपण समाजाला काय संदेश द्याल? समाजाला एकच विनंती करते मी की संत रामपालजी महाराजांच्या चरणात येऊन तुमचं बी खूप माझ्यासारखं लाभ मिळेल तुम्हाला. आणि चरणात यायलाच पाहिजे. ते मोक्षाचा मार्ग त्याशिवाय भेटत नाही. नामदीक्षा घेतल्याशिवाय सगळं काही ठीक होत नाही. आधी कितीही देवी देवता करा, कितीही दवाखाना करा, काही लाभ भेटत नाही. पण संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला भरपूर लाभ मिळतात आणि घरातही सगळं व्यवस्थित, सुख शांती, पैसे टक्के सगळे व्यवस्थित भेटतात. मी एकच विनंती करते की सगळ्यांना की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा पुस्तक घ्या आणि जगण्याचा मार्गही घ्या आणि लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांच्या चरणात या. जसं तुम्ही आज भक्त समुदायाला आवाहन करत आहात की लवकरात लवकर त्यांनी संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांना जर ते ज्ञान कळालं असेल तर त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर हा जो तुमचा संदेश आहे हा तुमच्या लोकल भाषेमध्ये आपण भक्त समुदायाला कसा सांगाल? मी एकच विनंती करस सगळं असले की बा लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं पुस्तक घ्या आणि लवकरात लवकर जुडा आणि तुम्हाला कायमनं कल्याण करा. जसं तुम्ही आज भक्त समुदायास विनंती करत आहात की त्यांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं, तर या भावनेतनं कोणाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? टीव्हीवर सत्संग लागता आणि ज्ञानगंगा पुस्तक पण मोफत फ्रीमध्ये भेटतात, जेणे की राहा पण भेटते आणि सत्संग लागतात. त्यावर आपला पूर्ण नाव पत्ता सगळं दिसतं. तिथं जिथं सत्संग राहिलं का तिथं सत्संग ऐकायला जाऊ शकता आणि तिथं नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग बऱ्याच ठिकाणी प्रसारित होत असतात, बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग दिसत असतात. त्याचप्रमाणे गावीगावीसुद्धा संत रामपालजी महाराजांचे सत्संग होत असतात. तर या ठिकाणी जेव्हा सत्संग चालू असतं त्या ठिकाणी टीव्हीच्या माध्यमातून काही मोबाईल नंबर फ्लॅश होत असतात आणि त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळू शकते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? तिथं एकही रुपया लागत नाही. तिथं सगळं फ्रीमध्ये असतं आणि फ्रीमध्ये दवाखान्यात असंही कितीही पैसे भरू शकता, पण इथं एकही रुपया लागत नाही. इथं सगळं फ्रीमध्ये. मोठे आजार चांगले होतात, कॅन्सर, बायपासचं, परत मुतखडा आणि कॅन्सर, टीव्हीचा आजार, सगळे आजार इथं चांगले होऊ शकतात. एकही रुपया लागत नाही. नामदीक्षा घेतात सगळे आजार हटून जातात. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून
7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.